हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आणि आजचा दिवस काय आज विशेष नव्हतं. वाडच आणलं सकाळपासून. संध्याकाळचं म्हणलं गुरांना वैरण करून झालेली तिकडं आणि म्हणलं चला शेळीला पाणी पाजून नंतरच वैरण करावी. तर चिंटुकली पिंटुकली आमची इकडं मस्त बसलीत बघा. तर यांची नावं काय ठेवायची मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला काही नावं सुचना झालेत आणि मला नावं ठेवायला छान वाटतं. असं काहीतरी नाव दिलं नाही एक प्रॉपर की मग मस्त वाटतं, ओळखू पण येतं, काय विषय नसतो. तर काल काही वाड गोळा करायला झालं नाही. काल आपण तणनाशक फवारण्यावर होतं, म्हणजे फवारणीचं काम चालू होतं. त्यामुळं काही वाड काल गोळा करणं झालं, म्हणजे वाड जमवणं झालं नाही, आणायलाच जाणं झालं नाही. झालं तुझं पाणी प्यायचं. तर मग आज म्हणलं आज थोडं घेतले वाडं विकत आणि तिथंच जमा करून ठेवले विहिरीच्या धावावर आणि गुरांच्या खाण्यापुरतंच तेवढं आणलं. काही गाडी नाही काय नाही आणायला आणि वजन डोक्यावर आणायचं जीवावर येतं जास्त, पण आणून तर टाकायला लागणार आहे. पण आज नाही, आता उद्यावर जाणार आहे ते काम माझं. आणि अजून 10 वाडं देतो म्हणले होते, ते 10 भेळ. ओहो हो, पिलू पाण्यात पडलं. माकडे बघा, नसते आता घरी मी तर मेलं असतं पिलू. ते असं असतंय सगळं. काय म्हणते ती सगळी बेंबळच आहे आमची. झालं चिंकू तुझं पाणी पिऊन? तुला प्यायचंय? तू नसतं प्यायचं बाबा आत्ताच पाणी. तर चला आता मळ्यात एकदा नियोजन बघून येऊया. त्यांनी 10 भेळ्याचे पैसे मी ठेवले 10 भेळ्याचे पैसे मी ठेवून आली होती अण्णांकडं की त्यांनी 10 भेळं दिल्यावर घ्या त्यांच्याकडून. तर ते दिलेत का नाही त्यांनी ते बघून येते जाऊन. जरा आता पहिलं घरांना कडे लावते. कशी योगायोगाने गाठभेट व्हायची होती आज आपली. हा झाली. किती दिवस झालं गाठ पडली नाही? 8 दिवस नाही. शाळेत जाते त्याच्यामुळे गाठच पडत नाही आमची. बाय बाय शिरू, बाय बाय. बाय 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 बाय. काय आणायचं होतं? कुरकुर वय. पैसे दिलते का तू तिला? तर चला आता आपण चाललोय मळ्यात. काय झाले सांगू का तुम्हाला? कसा दिसतोय व्हिडिओ मला काय माहिती नाही, पण माझा ना फोनचा गेलाय डिस्प्ले. 2 दिवस तर त्याच्यावर टचच होत नव्हतं, स्क्रीनच काम करत नव्हतं त्याचं. आणि मग मी बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ काढते तर ते कसे प्रॉपर व्हिडिओ येतात मला काय माहिती नाही. कसं दिसतंय समोरचं सेल्फी कॅमेऱ्यामध्ये कसं कम्फर्ट झोन येतो का दिसतंय बाबा. हा जे आपल्याला दाखवायचं ते दिसतंय. तर इकडं मळ्यात थोडी कोपऱ्याला इकडं मका पसरून ठेवली अण्णांनी. इकडचं गहू उगवलं नाही बघा. इकडं खडक सगळा इथून पाईपलाईनी गेलेत ना, त्याच्यामुळे इथं मुरमुर आलेला आहे सगळा. आणि इकडचा गहू छान आहे. तर काल फवारणी केलेली. आता आज लगेच काय फरक दिसायचा नाही त्याचा. तर तुम्हाला काल मला दाखवणंच झालं नाही, म्हणजे मला जमलं नाही दाखवायला. बघा किती तण उगवले ह्याच्यात. आणि हे इथून तिथं विहीर आहे. विहिरीच्या पण खाली थोडंसं गहू आहे. तर एवढं कधी खुरपणार? एवढी मी कामाची का एवढं खुरपायला? म्हणून मग त्याला तणनाशक मारून घेतले आम्ही. आणि ते बरं झाले आता तणनाशक वगैरे आलेत. ते दिवस कुठं गेलाय दिसतंय का? मी कशी दिसते ती मला समजना झाले. तर बघा किती छान गहू आलाय आमचा. आणि येते बघून जाऊन वाड्याचं काय झाले. दिलं का त्यांनी वाड? का देतो म्हणलं होतं की 10 भेळ बांधायचं राहिलं होतं. त्याचं बांधायचं त्याने ठेवलं होतं. मागं म्हणलं होतं की 10 भेळ देतो म्हणून. बरं मी त्याला पैसे दिले नाहीत, तुमच्याकडे देऊन गेली. बरं झालं त्यानेच घेतले नाहीत बरं का. तसं बघायला गेलं तर मी त्याला देत होती, ती म्हणलं राहू दे तुमच्याकडंच, मी नंतर घेईन.
म्हणून तुमच्याकडे दिलं तुम्ही. ही तुम्ही गोळा करून बांधले वे. मी दाव बिव काय आणलं नाही की हात अवघडन जाताना नेते. अण्णांनी 5 भेळ गोळा करून बांधलं. एवढी टोळीवाल्यांची नाटकं आहेत ना. वस्तीच्या शेजारी आणि 86चं वाढ आहे म्हणून त्यांनी 5 रुपयाला भेळा केला. 4 रुपयाला विकत होते तिथं 5 रुपयाला विकायला चालू केलं त्यांनी. असं टोळीवाल्यांची पण नाटकं असतात. त्यांना माहिती शेतकऱ्याला गरज आहे ती घेणारच आहेत म्हणून बरोबर 5ला. पण 5ला बी घेऊन वाढं भरपूर भेटत नाही. पैसे घेऊन ठेवतात आधी दुसऱ्यांचे आणि देत नाहीत. तर मी काय दिले नव्हते बरं का, एक जणाकडेच दिले होते. एवढं वाढं मला सकाळी भेटलं होतं. तर 50 भेटलं होतं वाढं. आणि घरी काय नेलं इथं काय गोळा करून ठेवलं मी जमवून. ही बघा ही आमची जुनी विहीर आहे बरं का. इकडं पहिली मोठ चालायची. ही हौद होता इथं. किती काटे झालेत आता, किती कचरा झालाय इथं. इकडून पाटाचं पाणी जायचं असं. आणि हौदात तर काय इथं एवढा कचरा नसायचा पहिलं. इथून शेंदूर काढायचं आम्ही पाणी. बघा इथं राहता असायचा. हे राहटाची होल तिथं एक आहे आणि इथं एक. तेवढी अडचण झाली आता इकडं. तर चला इकडून खालचं व्यवस्थित दिसायचं. ह्याच्या खाली पण आहे ना रान आहे आमचं थोडं. तर तिकडं पण गहू पेरलाय. आणि वरच्या टोकाला तिथं घरांच्या जवळ तिथं थोडंसं गिनीगोल केले. कारण कोंबड्या काय येऊनच देत नाहीत घरांच्या जवळ. म्हणलं की आता बायका म्हणलं की 4 कोंबड्या तरी हातापुरत्या पाळतातच. आणि मग त्याच्यात काय उगवूनच देत नाहीत कोंबड्या. तर हे कालचं हे फवारलेलं आणि इकडचं पण फवारलेलं. हे विहिरीत पाणी किती बघूया आपण. विहिरीतलं पाणी काय बघितलं नाही मी लय दिवस झालं. तसं याच्यात मोटरच नाही. इथलं खांब गेलाय बघा चोरीला. आहे थोडंसं पाणी आहे. तर आमच्या विहिरीवरचा खांब गेलाय चोरीला. इथला खांब कोणीतरी काढून नेलाय. म्हणलं जाता जाता एक 4-5 भेळ तेवढंच डोक्यावरचं खाली. 10 भेळ्याचं पैसे अण्णाकडे देऊन ठेवलेलं त्यांनी काय वाढं ठेवलं नाही. पण अण्णांनी 5 भेळ गोळा करून बांधलं. असं त्याला. तर आता भेटू घरी गेल्यावरच. काय हा खरं. अच्छा हा हे दादा आहेत काय. तर इकडं एक स्कीम आली होती. बिशी भरल्यासारखे पैसे भरायचे होते महिन्याला 500 रुपये का काय भरायचे होते. आणि त्यांनी सांगितलेलं लकी ड्रॉ सारखे कुपन काढणार तुमचे त्याच्यातून. माझी वस्तू लागेल तुम्हाला ती घ्यायची. तर तेच दादा आलेत मागं. मी काय ते घेतलं नव्हतं. कशाला काय पाहिजे तसलं लॉटरी फॉटरी. आपल्याकडे पैसे आले ओरिजिनल वस्तू आपण दुकानातून विकून घेतल्या नाहीत पैसे तर गप्प बसायचं. तसं त्याच्यात काय काय होतं. होम थिएटर, टी व्ही, मिक्सर, फ्रीज, शिलाई मशीन आणि एक कार पण ठेवली होती त्यांनी. तर माझा काही विश्वास नाही बघा असलं कुपन वगैरे घेण्यावर. आपल्या मेहनतीवर आपला विश्वास आहे. तर मंडळी दिवस बघायचा का कुठं गेलाय. दिसतोय की नाही काय माहिती. आणि मी आली सरपणाचा भारा न्यायला. तर थोडं सरपण नेते. माझा आज विचार चाललाय चुलीवर जेवण बनवायचा. खूपच दिवस झालं चूल पेटवली नाही मी. मग म्हणजे लास्ट टाइम गॅस संपलेला तेव्हाच चूल पेटवली होती. मग आता म्हटलं एक सरपणाचा भारा नेते.
म्हणजे विशेष खास सरपणासाठी नाही आली मी आली थोडी म्हणलं कोथिंबीर घेऊन जावावी आणि लसूण नाही, घरचं लसूण संपलंय, तर थोडी लसणाची पात थोडीशी कोथिंबीर असं घेऊन जावं म्हणून आली. जाता जाता सरपण न्यायचं म्हणून हे माझं स्कार्फ आणि दावा आणले. तर आता कोथिंबीर घेते आणि जाऊया. तर मंडळी घेतलेली थोडंसं सरपण आणि इकडं लसणाची पात आणि कोथिंबीर घेतली. ह्याच्यासाठीच खास आवर्जून आली होती. सरपणाचं काही नव्हतं, सरपण होतं घरी, पण म्हणलं जाता जाता थोड्याशा काटक्या न्यावं चुलीपुढं. तर आज चुलीवरचं जेवण बनवणार आहे, पण तुमच्याशी शेअर नाही करता येणार, दिवस गेला सगळा. चूल पेटवस्तोवर भाजी करायला लागोस्तोवर तर अंधार पडेल. तर चला. नाही नाही दाखवली तुला, खरंच नाही दाखवली. हा नाही, माझ्याकडचं केलंय मी.